विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यम्। आंधळ्याचा दृष्टांत पंचीकरण या ग्रंथामध्ये आंधळ्याचा दृष्टांत आलेला आहे। ते सारू फरे 84 लक्ष योनीने इति। ज्या अर्थी जीव स्वतःचे खरे स्वरूप विसरून देहाच्या ठिकाणी अध्यास करतो त्या अर्थी त्यास लक्ष 84 योनी वारंवार फिरणे आणि पुन्हा पुन्हा जन्ममरण भोगणे कसे भाग पडते ते आंधळ्याच्या दृष्टांतावरून नीट ध्यानात येईल। एका मोठ्या शहरात एक आंधळा राहत असे। शहरात होणाऱ्या अनेक प्रकारच्या त्रासामुळे शहराबाहेर जाऊन राहण्याची त्यास एक वेळ इच्छा उत्पन्न झाली। इतक्यात त्यास एक माणूस भेटला। त्यास त्या आंधळ्याने विचारले, अरे बाबा, शहराबाहेर जावयाचा रस्ता कोठे आहे? तेव्हा त्या माणसाने उत्तर दिले की या शहराला बाहेर जावयाचा रस्ता एकच आहे, म्हणून तो शहराभोवती असलेल्या कोटाच्या भिंतीला धरून धरून चालू लाग। असे चालता चालता ज्यातून शहराबाहेर जाण्याचा रस्ता आहे असा जो दरवाजा तो तुझ्या हातास लागेल, तो हातास लागल्याबरोबर त्यातून निघून बाहेर जा, म्हणजे तुझ्या मनातला हेतू सिद्ध होईल। असे ऐकल्याबरोबर तो आंधळा त्याने सांगितल्याप्रमाणे कोटाची भिंत धरून चालू लागला। अशा रीतीने चालता चालता काही वेळाने तो दरवाजा आला आणि त्याचा हात लागणार इतक्यात कर्म धर्म संयोगाने त्याच्या शरीरावर असलेल्या खर्जीस किंवा गजकर्णास एकाएकी अतिशय खाज सुटली। त्यामुळे चालता चालताच कोटाच्या भिंतीवरील हात काढून त्याने तो गजकर्ण खाजवू लागला। खाज बंद झाल्यावर पुन्हा तो आपला हात वर करतो, तो ती कोटाची भिंत पहिल्याप्रमाणे मागे राहून गेली। अर्थातच त्याचा पहिल्याप्रमाणे त्याच्या हातास ती भिंत लागली, पण उपयोग काय? तो दरवाजा खाजवते वेळी चुकून पुष्कळच मागे राहून गेला। अर्थातच त्या मोठ्या शहरात विनाकारण एकसारखे लांबच्या लांब फिरावे लागल्यामुळे त्याला पुन्हा मोठी दुःखे भोगावी लागली। ती अशी, कोणती विहीर कोणती काठी हे सांगतात साधू संत। पांगुळ झालो देवा नाही हात न पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय, खेटी टाकुंप काठी खुंट दरडी न पाहे, आधार नाही कोणी मज बापन माय, दाते हो दान करा जाते पंढरपुरा, न्याम जते थवरी आखमाचा सोयरा। खेटीता कुंप, कुंप म्हणजे विहीर, काट्या कुपाट्या नाले ओढे दर्या चिऱ्या, ह्या खड्ड्यातून चालत असताना आपल्याला कुणी आधार नाही, म्हणून त्या पंढरपुरातल्या विठ्ठलाला शरण जावे। टाकीली पात्र झोळी धर्म अधर्म आशा, ओल्हाळ चुकविला त्रिगुणांचा वळसा, न मागे भीक आता हाची झाला भरवसा,
ओळली 17वी गा तिने पुरविली इच्छा सुखे मी निजलो गा शून्य सारुनी तेथे त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते. म्हणजे ह्या त्रिगुणांचा अष्टधा प्रकृती ही त्रिगुणात्मक असल्यामुळे या प्रकृतीचा अध्यस्त प्रकृतीचा अधिष्ठान रूप परमात्मा आपण आहोत. हा वळसा आहे, हे फार मोठं वळण आहे आणि या वळणामध्ये आता मी भीक मागणार नाही हा भरवसा झालेला आहे. कारण अधर्म आणि धर्माची ही झोळी टाकून दिली आणि 17वी ओळली गा म्हणजे सूक्ष्म देह 16 तत्वाचा आहे आणि ते बाधित ठरल्यावर बाधित करणारा 17वा म्हणून योग या साधली जीवन कला. तर आता ठेचा कोणत्या लागतात हे सुद्धा सांगितलेलं आहे साधू संतांनी. कर्म त्या अकर्माच्या लागती वाटे ठेसा संपत्ती विपत्तीचा मानिला भरवसा कन्यापुत्र आप्तजन हातो सहज वळसा या भ्रमडोही बुडालो धावे गुरुराया सर्वेशा धर्म जागो गुरु महिमा देही दावीला देव निवारुनी भवर जाळे अवघा निरसला भेव. कर्म आणि अकर्माच्या ह्या वाटेमध्ये ठेसा लागत आहेत. संपत्तीचा जो आपण भरोसा मानला होता ती संपत्ती सुद्धा संपून जात असते. कन्या पुत्र आणि आपले जे आपण मानलेले आहे हे फार मोठं एक वळण आहे आणि ह्या भ्रमडोहात आपण बुडालेलो आहोत. म्हणून गुरुराया तुम्ही लवकर या आणि या सद्गुरू आले आणि या मरणाऱ्या देहात मरणाऱ्या श्वासात मरणाऱ्या इंद्रियात मरणाऱ्या वासनेत तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत असं स्पष्ट ज्ञान लक्षात आणून दिले आणि सगळा भ्रम निवृत्त झाला. पायात काटे तर बोचलेच, गावातल्या मलमूत्रांच्या मोऱ्यात तर कित्येक वेळा पडलाच, वरून प्रखर उन्हाचा ताप तर सहन होईना, वाऱ्याने धूळ उडून डोळ्यात जाऊन खुपली, डोळ्यामध्ये धूळ खुपली, अशा अनेक यातना त्याला सुरू झाल्या. पुढे फिरता फिरता पुन्हा जेव्हा 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 म्हणून तो त्या दरवाजाजवळ येई तेव्हा तेव्हा पूर्ववत दुर्दैवाने त्याच्या खर्जीस एकाएकी खाज सुटावी आणि ती खाजवीत खाजवीत तो चालवीत राहिल्यामुळे दरवाजा मागे राहावा अशा रीतीने पुन्हा पुन्हा फिरत राहिल्यामुळे त्यास महान यातना वारंवार भोगाव्या लागल्या. सिद्धांत पहा आता. आंधळ्याच्या ठिकाणी अज्ञानी जीव समजावा. आंधळ्याच्या ठिकाणी अज्ञानी जीव समजावा. शहराभोवतालच्या कोटाच्या ठिकाणी 84 लक्ष समजाव्या. दरवाजाच्या ठिकाणी मनुष्य देह जाणावा. खर्जीच्या किंवा गजकरणाच्या ठिकाणी विषय सुख समजावे. दृष्टांतात सांगितल्याप्रमाणेच अज्ञानी जीव 84 लक्ष युनी फिरत फिरत मनुष्य देह रूप मुक्तीच्या दरवाजात आल्यावर त्याला ब्रह्मनिष्ठ गुरुच्या उपदेशाने आपले खरे स्वरूप जाणून घेता येऊन लक्ष 84 योनीच्या फेऱ्यातून स्वतः सोडवून मोक्ष सुखाचा लाभ करून घेता येईल असे आहे. आणि सद्गुरू काय करतात? योनी गुरुनाथे माथा ठेवीला करू अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू गरजत चालिलो फिटला अज्ञान अंधारू एका जनार्दनी माझा श्री गुरु दारू धर्म जागो गुरु महिमा देही दावीला देव निवारुनी भवर जाळे अवघा निरसला भेव. सद्गुरू काय करतात तर आपल्याला
अमृत स्वरूप लक्षात आणून देतात. पण अज्ञानरूप अंधतेच्या योगाने जसं धृतराष्ट्र आंधळा होता, जन्मांध होता, आणि गांधारीने अज्ञानाची पट्टी बांधली, डोळ्यामध्ये कृष्णांजन एक वेळा घातले की अंधार आणि दुःख, भ्रांतीचे पडदे हे सर्व निघून जातात. हा मनुष्य देह मुक्तीचे द्वार आहे. यात मोक्षाचे साधन केलेच पाहिजे असे जीव समजत नाही आणि नाना प्रकारचे विषय भोग व असाधारण असद आचरण रूप ज्या खर्जी किंवा जी गचकरणे त्यांच्या ठिकाणी रत होऊन सर्व आयु